राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरुवात झालेली आहे। 5 तारखेला त्यांचा मोर्चा येतो, पण या निमित्तानं मराठी मानाच्या जनांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनात काय, हे जाणून घेण्यासाठी आपण पुण्यातल्या कलाकार कट्ट्यावर आलेलो आहे। बघा, कलाकारांनी तर इथं महाराष्ट्रात आणि मी मराठीचं सुरुवात केलेली आहे। काय सांगाल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात? सांसारिक जर विचार केला तर दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे काय की तुमच्या खानदानाचं नाव वाढलं पाहिजे किंवा तुमचा संसार व्यवस्थित झाला पाहिजे। तसं जर हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्र एक चांगल्या प्रगतीपथावर जावा। महाराष्ट्रातल्या मराठी हिंदी सक्ती योग्य वाटते की तुम्हाला? सरकारची हिंदी सक्ती लागते नाही, चुकीचं आहे सर, कारण महाराष्ट्रात मराठीच पाहिजे। पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्रात काय फरक पडेल? थोडाफार फरक पडेल सर, फरक पडेल। मराठी माणसाचं भलं होईल? भलं होईल असं म्हणजे निश्चित सांगता येणार नाहीये, कारण का माहिती का, राजकारणात होईल। राजकारणात फरक पडेल। निश्चितच मला फार आवडेल की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, कारण ते एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। मी मार्मिकमध्ये किंवा सामनामध्ये मी काम केलेलं आहे आणि दोघं एकत्र असतानाचाही प्रवास बघितलेला आहे आणि ते विभक्त झाले तोही प्रवास बघितला आहे। पण आज महाराष्ट्राला त्यांनी दोघांनी एकत्र येण्याची अतिशय निकड आणि गरज असून त्यातून एक चांगला पॉझिटिव्ह अतिशय ऊर्जात्मक असा सगळ्या महाराष्ट्राला संदेश जाईल आणि त्यांनी नक्कीच एकत्र यावं अशी माझी इच्छा असेल। पण भाजप हिंदी सक्ती लादू पाहते असा एक आरोप होतोय सरकारकडे, त्याबद्दल काय म्हणणं? मला सर एक तुम्हाला या माध्यमातून असं सांगायचं आहे की जर आता सोशल मीडियावर तो मेसेज व्हायरल होतो आहे की अर्ध्या भारताला जर महाराष्ट्राची गरज असेल तर महाराष्ट्राने हिंदी शिकायची गरज नाही आहे, तर भारताने मराठी शिकण्याची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। बरं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले काय भलं होईल का महाराष्ट्र? निश्चित अर्थाने भलं यासाठी होईल की जे विभाजन होतं आहे मराठी शक्तीचं ते विभाजन टळेल आणि आपण एकत्रित अधिक स्ट्रॉंगरित्या महाराष्ट्र अधिक म्हणजे शक्तिशाली आणि बलशाली रीतीने एकत्र होईल असं मला वाटतं। मराठी मतं जी विभागली जात आहेत ती विभागणी होणार नाही, एकत्रित त्याचा समुदायाचा परिणाम नक्कीच जाणवेल। ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चित महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आनंदच होणार आहे आणि हे जे भाजप सरकार हिंदी सक्ती लादू पाहते ते थोड्या अर्थाने टळण्याचं काम होईल। पण आता भाजप म्हणते की आरोप राजकारण करताय ठाकरे बंधू मतांसाठी, यानं काही भलं होणार नाही महाराष्ट्राचं, असं तर काही निश्चित गैरसमज पसरवतोय। गैरसमज पसरवण्याचं काम सध्या भाजप करत आहे आणि त्यांची नीतिमत्ता 2014 पासून हीच आहे की फक्त दोन धर्मात तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करायचं, हे फक्त भाजपचं पहिल्यापासूनचं धोरण राहिलेलं आहे। पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने असं काय होणार आहे? मराठी माणसांसाठी आणि मराठी संस्कृतीसाठी चांगलं होणार आहे। नाही, ते दोघं जण एकत्र येत आहेत म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आजच्या युगासाठी आणि आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि मराठी लोकांसाठी तरी सध्याची कंडिशन अशी आहे की मराठी हे आपल्या मराठीसाठी फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यात। हिंदी सक्ती लादू पाहतंय सरकार, मान्य आहे का? नाही, बिलकुल नाही, कारण की महाराष्ट्रासाठी मराठी ही भाषा बोलभाषा असणं फार गरजेची आहे। बरं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय फरक पडेल आपल्या जीवनात? खूप मोठा फरक पडेल, कारण की मराठी माणूस आपला जो आहे तो पुढे जाईल। ज्या निमित्तानं ते एकत्र येत आहेत, बऱ्याचदा काय होतं कन्फ्युजन होतं, हिंदी सक्ती जे केलेली नाही ते ऐच्छिक आहे। 20 स्टुडंट एकत्र येऊन मागणी केली तर तो हिंदी विषय अनिवार्य होईल, पण तो ऐच्छिक आहे, अनिवार्य पण होणार नाही, तो ऐच्छिकरित्या येईल। परंतु ह्या निमित्तानं जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील तर ते महाराष्ट्राच्या हिताच ठरेल, महाराष्ट्राच्या राजकारणावर हे दूरगामी परिणाम करणारं ठरेल। दूरगामी परिणाम, पण तुमच्या आमच्या जीवनात काय फरक पडेल? आपल्या जीवनात काय होतं की आपण मराठी माणूस आहोत आणि मराठी माणसांनी एकत्र असावं। ज्यावेळेस आपण बघतो की आपण एकत्र कुटुंबात वाढलेले लोक आहोत आणि अशी ज्यावेळेस कुटुंबातले काही लोक काही मतभेदाने काही मनभेदाने वेगळे झालेले असतात, अशी लोक जर कोणत्या इश्यूवर एकत्र असतील तर ते स्वागतार्हच आहे। नाही, पण भाजप जी सक्ती करते हिंदीची ते तुम्हाला मान्य आहे का? ती सक्ती नाही, मुळात तो GR प्रत्येकाने वाचला पाहिजे, ती सक्ती नाही, ऐच्छिकरित्या तुम्ही जर 20 स्टुडंट एकत्र आले तर तो विषय आहे। पण विषय तुमचा होता की ठाकरे बंधू एकत्र येणं कोणालाही आवडेल ते।
मराठी हितासाठी मराठी माणसासाठी खूपच फायद्याचे आहे. आले पाहिजे. पण आपल्या जीवनात काय फरक पडेल दोन्ही एकत्र आले? त्यांनी त्या गोष्टीचा सदुपयोग केला पाहिजे. सदुपयोग केला पाहिजे. बरं, हिंदी सक्ती मान्य आहे का? नाही, अजिबात नाही. हे भाजप जे करतं योग्य आहे का? नाही. मी मूळचा कोल्हापूरचा आहे, पण पुण्यात मी 3 वर्ष आधी आलो. तर पुण्यात मला एक गोष्ट जाणवली की इथले जे बिझनेसेस वगैरे जे आहेत ते नॉन मराठी लोकांनी जास्त कॅप्चर केलेले आहेत. आणि इथं काय काय असे एरियाज आहेत जिथं नॉन मराठी लोकांनी एवढं डॉमिनेट केलेलं आहे की लिटरली त्यांची दादागिरी टाईप सुरू असते. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. त्यासाठी मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजेत. कारण जिथं जिथं मनसे आहे टिपिकली तिथं मी ऑब्झर्व केलं की मराठी माणसाचं जास्त चालतं ना की नॉन मराठी माणसांचं. तर अशासाठी जर त्यांना उद्धव ठाकरेंची ही साथ लाभली तर हे महाराष्ट्रासाठी एक नंबर काम होईल असं मला वाटतंय. तुमच्या आमच्या जीवनात फरक पडेल असं? आम्ही मराठी माणूस आहे त्यामुळे आम्हाला राजकारणात काय फरक पडेल? राजकारणात काय मला तर टिपिकली वाटतंय मुंबई महानगरपालिका या बंधूंकडे राहील ते दोघं एकत्र आल्यामुळं. नाहीतर इंडिव्हिज्युअल लढले तर मग दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले महापालिकेत तर भाजपला हरवू शकतात. कारण मुंबईमध्ये पण हीच समस्या आहे जी मी बोललोय आता ती. तर त्यामुळं मराठी माणूस स्ट्रॉंग होईल आणि सत्ता येऊ शकते. हिंदी सक्ती मान्य आहे का? हिंदी सक्ती मला वाटते 5वी नंतर जे आतापर्यंत शैक्षणिक सिलेबसमध्ये होतं ते हिंदीला 5वी नंतरच ठेवायला पाहिजे ना की पहिलीपासून सुरू करायला पाहिजे हिंदीला असं मला वाटतं. म्हणजे हिंदी सक्ती नाही, अजिबात मान्य नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर नाही, खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यापेक्षा सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे. ते गरजेचं आहे सध्या. तुमच्या आमच्या जीवनात काय फरक पडेल? फरक तर खूप. आता बघतोय इकडे तिकडे बघतोय आपण सगळं हिंदीत चालू आहे. हे राजकारण सुरू आहे सगळं. राजकारण तर राजकारणी करतातच, त्यात विषयच नाही. राजकारणी सगळे. भाजप करते का दोन्ही ठाकरे बंधू करते? आता तसं भाजपवालीच जास्त करतात. भाजप पॉलिटिक्स. होय. हिंदी सक्ती मान्य नाही, अजिबात नाही. मला वाटते भाषा ही आपली ओळख आहे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. लहान मुलांना 5वीच्या पेक्षा लहान मुलांना हिंदी सक्ती करणं हे माझ्या मतानं चुकीचं वाटतंय. कारण की त्यांच्यावर अजून एका भाषेचा बोज लादणं हे चुकीचं आहे. जेवढी लहान मुलं आपल्या भाषेतून शिकतील तेवढं त्यांना जास्त समजेल आणि तेवढं त्यांच्या विकासात हे होईल. सो मला वाटतं हिंदी सक्ती करणं हे सध्या चुकीचं आहे. एका ठराविक वयानंतर त्यांनी त्यांच्याप्रमाणे मुलं ठरवू शकतात, पण लहान मुलांना तर सक्ती करणं. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सर्वांनी. फक्त ठाकरे बंधूच कशाला, जे राजकारणी असतील सर्वांनी एकत्र यावं आणि याविरुद्ध आपला लढा त्यांनी द्यावा. एकत्र आले तर काय फरक पडेल तुमच्या आमच्या जीवनात? एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची थोडी ताकद वाढेल. राजकारणात तिथं मराठी माणसाचा चांगला बेस बनेल. राजकारणात काय फरक पडेल? राजकारणात आता काय म्हणजे जी उत्तर भारतीयांचं वगैरे जे राजकारणात त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे, मुंबईमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा, तिथं थोडं मराठी माणसांना थोडं जास्त तिथं एक स्टेज भेटेल, चांगलंही भेटेल. हिंदी सक्ती तो मान्य है? हाँ. कहाँ से हो आप? मैं जळगाव से. जळगाव से. चला, प्रत्येकाचं मत व्यक्त. काय सांगाल, ठाकरे बंधू एकत्र आले? चांगलं आहे ना. चांगलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडेल? महाराष्ट्र राजकारणात भरपूर फरक पडेल. मराठीला चांगलं प्राधान्य मिळेल. मराठी लोकांना प्राधान्य मिळेल. मराठी व्यावसायिकांना प्राधान्य मिळेल. हिंदी सक्ती मान्य आहे का तुम्हाला? हां, हिंदी सक्ती ॲक्च्युली पाहिजे. हिंदी काय, हिंदी ही राष्ट्रभाषा आपण नाही मानली तरी मानावी लागेल. कारण मी माझ्या महाराष्ट्रात राहून माझं पोट नाही भरू शकतो, मला परराज्यात जावं लागतं. त्यांची भाषा शिकणं एवढं माझ्यासाठी सोपं नाही. त्यासाठी हिंदी कंपल्सरी पाहिजे. नाही, पहिलीपासून मान्य आहे का? हां, मान्य आहे ना. मी काय म्हणतोय, तुम्हाला जर 2 भाषा असतील ना, तिसरी भाषा आहे. तिसरी भाषा यासाठी म्हणतो, इंग्लिश काय आहे, इंग्लिश भाषा वेगळी आहे. आपल्या देशाच्या भाषा कुठल्या, मराठी. आपण ह्या राज्यात राहतो ना, मराठी. आणि एक कॉमन भाषा असेल ती ऑल ओव्हर इंडियामध्ये पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला बघायला मिळाले त्यांना हिंदी सक्ती मान्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की रोजगारासाठी ते गरजेचं आहे. ही चांगली बाब आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण एक दुसऱ्या मुद्द्याला मला जरा लोकांना अवेअरनेस म्हणा किंवा माझं प्रामाणिक मत आहे, 4थीपर्यंत हे पूर्णतः कोणत्याही राज्यात शिक्षण हे मातृभाषेत पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द महाराष्ट्र आपल्या खेड्यात राहतो, हे महत्त्वाचं गोष्ट. शहरात फक्त इंग्रजी शाळा आहेत आणि आईवडिलांना इंग्रजी बोलता येत नाही. आणि जी पहिली KG पासून जी मुलांची कुचंबणा होती, वर्गातले 5-10 मुलंच फक्त इंग्रजीमध्ये स्टाईल मारतात. आणि जी 40 मुलं आहेत
त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो. हे कदाचित मानसशास्त्राचे जे डॉक्टर आहेत त्यांनी हा विषय घेऊन सिद्ध करावं आणि मातृभाषेतच 4थीपर्यंत शिक्षण पाहिजे. कारण मी स्वतः मातृभाषेत शिकलो 4थीपर्यंत. नंतर 5वीला जे हिंदी इंग्रजी चालू झालं, आमच्या काळात तर सेमी पण नव्हतं. हे पुणेकर आहेत, त्यांचे पुणेकर अशा काही वेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. ठीक आहे, आपण ते मान्य करून पुढं जायचं असतं. पण एकूणच हे सगळा सूर जर बघितला तर अनेकांना ठाकरे बंधू एकत्र आल्याचं मान्यच आहे आणि राजकारणात थोडाफार निश्चित फरक पडेल. पण हिंदी सक्ती बहुतांश लोकांना मान्य नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण आपल्याला या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रियांमधून समोर आलेलं बघायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, जे मीडिया, पुणे.